माता की जय. गो हत्या बंदी कायदा झालाच पाहिजे. गो हत्या बंदी कायदा झालाच पाहिजे. गो हत्या बंदी कायदा झालाच पाहिजे. गो माता राष्ट्रमाता झालीच पाहिजे. गो माता राष्ट्रमाता झालीच पाहिजे. गो माता राष्ट्रमाता झालीच पाहिजे. गो मातेला सन्मान मिळालाच पाहिजे. गो मातेला सन्मान मिळालाच पाहिजे. देशभरात राबवण्यात येत असलेल्या गोसन्मान आव्हान अभियान अंतर्गत 27 एप्रिल 2026 व 27 जुलै 2026 या गोसन्मान दिवसाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. या मोहिमेद्वारे नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करून विविध मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठवण्यात आले. या अभियानाचा मुख्य उद्देश गायीला राष्ट्रमाता हा दर्जा मिळावा तसेच देशभरात गोहत्या पूर्णपणे बंद व्हावी हा आहे. गोमाता ही समस्त सृष्टीसाठी हितकारक असल्याचे नमूद करत संविधानिक स्तरावर तिचा सन्मान व्हावा अशी मागणी करण्यात आली. याशिवाय गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा करावा, स्वतंत्र केंद्रीय मंत्रालय स्थापन करावे तसेच गोचर बोर्डाची स्थापना करावी अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या. कोपरगावात संकलित स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन तहसील प्रशासनामार्फत शासनाकडे पाठवण्यात आले. नायब तहसीलदार प्रफुल्लित सातपुते यांच्या मार्फत हे निवेदन पुढे सादर करण्यात आले. दरम्यान 27 एप्रिल 2026 रोजी देशभरातील 5400 पेक्षा अधिक तहसील कार्यालयांमध्ये एकाच वेळी निवेदन सादर करण्यात आली. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना उद्देशून हे निवेदने देण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कोपरगावात आयोजित या मोहिमेला मोठ्या संख्येने गोप्रेमी, गोरक्षक तसेच सकल हिंदू समाजातील बांधव भगिनी उपस्थित होते. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता गोसन्मान संकल्पना अधिक व्यापक करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव. आज इथे जमलेले माझे सर्व गोभक्त व आपले हिंदू प्रेमींनो, आज हे अभियान हे फक्त कोपरगाव पुरता मर्यादित नाही आहे. हा गो सन्मान अभियानाचा जो आपल्या माझ्या आधी सुशांतजी असतील यांनी जे सांगितलं की आपल्या भारतातील 5400 तहसील जे काही आहे त्या प्रत्येक तहसीलमध्ये हे आजचं गो सन्मान अभियानाच्या सह्यांचं जो स्वाक्षरी आपण दिल्या आहे अशा करोडो सह्या आज आपण तहसीलला जमा करणार आहोत. आणि ह्या जो काय अभियान आहे हे अभियान एखाद्या म्हणजे पक्षांनी, एखाद्या दलानी किंवा कुणी न चालू करता हे स्वतः मी म्हणाल स्वतः गोमाता व नंदी महाराज व आपल्या भारतातील सर्व साधू संत व गोप्रेमी यांच्या सहकार्याने हे चाललेलं अभियान आहे. हे अभियानाच्या अंतर्गत मी म्हणतो की कमीत कमी 40-50 करोड अशा सह्यांचं निवेदन हे प्रत्येक 5000 तहसीलला जाणार आहे. हे भारतातील एक ऐतिहासिक गो सन्मान अभियान आहे. याला एवढी मोठी साक्ष आहे की 5400 तहसीलला करोडो स्वाक्षऱ्या देणार आहोत. आणि हे कशासाठी की आपल्या भारतात चाललेल्या गो हत्येला बंदी, कायमस्वरूपीची बंदी आली पाहिजे. ही काही तात्पुरती बंदी नाही की कायमस्वरूपीची बंदी आली पाहिजे. केंद्र सरकारने याच्या विरोधात मोठा कायदा करावा व ही बंदी कायमस्वरूपी करावी हीच मागणी करता आपण एक करोडो सह्यांचं निवेदन आपल्या भारतात, संपूर्ण भारतात जाणार आहे. इतिहासात याची एक वेगळी नोंद होणार आहे आणि ह्या नोंदीत आपण सहभागी आहोत. पुढे कालांतराने जेव्हा हा कायदा होणार आहे तेव्हा आपल्याला स्वतःलाच एक अभिमान असेल की मी या गो सन्मान अभियानामधला एक भाग आहे. मी हे स्वाक्षरी करून आपल्या गोमातेला व नंदी महाराजांना जीवदान देण्याचं कार्य, इतकं मोठं कार्य आपल्याकडून होणार आहे. 2014 पासून या भारत देशात पंतप्रधान मोदींचं राज्य आहे. मी आपल्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना विचारू इच्छितो की जर गोमांस निर्यातीमध्ये जर भारताचा पहिला 9वा नंबर होता तर आज तो 3रा झाला कसा? हा प्रश्न सरळ सरळ माझा पंतप्रधान मोदींना आणि त्यांच्या सरकारला राहील. इथं मी जरी भाजपचा कार्यकर्ता असलो तरी माझे राजकीय जोडे मी माझ्या गोमातेसाठी बाहेर काढून आलेलो आहे. मित्रांनो, शर्मेची गोष्ट आहे की आपण या ठिकाणी हिंदुत्ववादी सरकार, या भारत सरकारचं आणि या महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा हे प्रतिनिधित्व करत आहे. माझा सरळ सरळ फडणवीस साहेबांना सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे की जर ही गोदावरी, दक्षिणी काशी नदी जर या कोपरगाव शहरातून वाहते, हे जर कत्तलखान्यात जर 50 गाई या कोपरगावाच्या हिंदूंच्या नाकावर टिचून इथं जर कत्तली करीत असतील आणि त्याचं रक्त या दक्षिण काशी गोदावरी मध्ये सोडत असतील तर आपण हिंदू, आपण किती शंड आहोत
याची सुद्धा आपण दखल घेतली पाहिजे. मित्रांनो, जर या दक्षिण काशी गोदावरीला आपण माता मानतो आणि हिच्याच रक्ताच्या हिच्याच पाण्याने जर आपण जगप्रसिद्ध साईबाबा असेल आणि तमाम या तालुक्यातल्या शेजारच्या येवला तालुक्यातल्या राहत्या तालुक्यातल्या देवाला जर आपण त्या पाण्याने अभिषेक घालीत असो तर त्या रक्ताच्या पाण्याचा अभिषेक आपण त्या ठिकाणी आपल्या देवदेवतांना घालतो. म्हणून आपण कुठे जागे होणार आहात का नाही. आणि या गाव मातेला राष्ट्रीय दर्जा आम्ही जी 2014 सालीच मिळायला पाहिजे होता. पण आजही बघा या मताच्या राजकारणासाठी आम्हाला मत मिळणार नाही म्हणून आपलेच हिंदू त्यांचे लांबून चालन करतात. आम्हाला तुमच्या मताची गरज नाही. आम्हाला तुमच्या मताची गरज नाही. मी माग जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं. हे प्रशासन आपलं शंड आहे. यांना निवेदन देऊन उपयोग नाही. तर तुम्ही हातात दांडके घेतले पाहिजे. जर आमच्या गो सन्मान आमच्या गायीमध्ये आहे तर तिची या ठिकाणी कत्तल होत असेल तर फक्त मोर्चे आणि निवेदन बंद करा मोर्चे आणि निवेदन देण्याचं. एकदा हातात दांडके घ्या. सर्वात पुढे मी राहतो. माझ्या मागे तुम्ही राहा. एवढीच विनंती मी आपल्याला करतो. संपूर्ण भारतभर जे अभियान आपण सर्वजण राबवत आहोत तर ते आज गो सन्मान कायदा होण्यासाठी कोपरगावात सुद्धा आपण हा अभियान राबवत असताना उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, जन्मात येते ती आपली माँ. आपल्या मातेची हत्या झालेली कोणाला चालते का? निश्चित चालत नाही. जन्मात येते ती आपली माँ. आपण ज्या भूमीवर पाय ठेवतो ती धरती माँ आणि त्याच भूमीवरून शेतात इकडं तिकडं 33 कोटी देवांचं साम्राज्य आणि आपल्याला आशीर्वाद असलेली ही गोमा, तिचा राष्ट्र सन्मान हा निश्चितच झाला पाहिजे. राष्ट्रमाता म्हणून आज तिचा जो सन्मान होण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत तर ही गो हत्या ही थांबलीच पाहिजे. निश्चित गो हत्या होताना एवढंच लक्षात ठेवा छोटस की आपल्या आईची हत्या आपण होऊ देत नाही, तशीच गो हत्या पण ही निश्चित झाली पाहिजे, झालीच नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण सर्वजण सक्षम आहोत. आता माझ्या अगोदर कुणीतरी सांगितलं की शेणापासून सुद्धा जी औषधं बनतात. खरोखरच गाय ही किती पवित्र आहे की तिचं मलमूत्र सुद्धा हे आपल्याला अतिशय आरोग्याने पॉझिटिव्ह ऑक्सिजन ऊर्जा देणारं असतं. अशा या गोमातेच्या सन्मानासाठी आपण निश्चित रोजच्या आपल्या जीवनामध्ये या गोष्टीचं आचरण करण्यासाठी हा कायदा होण्यासाठी आपण सक्षमतेने एकत्र आज आलेलो आहोत आणि यापुढेही हे वाचवण्यासाठी एकत्र होऊ. तर का थांबली पाहिजे? गो हत्या थांबण्याचं कारण एकच आहे, कारण आमच्या संपूर्ण अर्थाचा ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक्सचा मूळ गाभा गाय आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी गायीला आपण आधार देतो, गायीला आपण सांभाळतो, गाय जेव्हा जेव्हा आपण आपल्या शेतांमध्ये घरांमध्ये सांभाळतो. आता तुम्हाला पाहायला आश्चर्य वाटेल, कोपरगावात कोणत्याही घरांमध्ये गायी नाहीयेत. पूर्वी असं स्थान होतं की प्रत्येक घरामध्ये एक गाय असायची आणि त्या गायीचं दूध आपण पिणे आणि त्याच शेणातनं मूत्रातनं संपूर्ण शेती व्यवस्था. आम्ही वेरूळच्या आमच्या संस्थांतर्फे त्या ठिकाणी एक प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे की जो प्रोजेक्ट आहे पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक अशी शेती करणे. त्या ऑर्गॅनिक शेतीमध्ये युरिया वगैरे वगैरे कोणतेही खत वापरले जात नाहीत. तिथे फक्त गाईचं जे काही मूत्र आहे ते मूत्र त्या संपूर्ण प्लांट्सवर फवारलं जातं आणि शेणखतच फक्त त्याला दिलं जातं. युरिया फॉस्फेट वगैरे वगैरे काहीही नाही. आणि त्याचे ती संपूर्ण ती भाजी जी निघालेली आहे ती भाजी मी स्वतः काल गेलो तो वेरूळला, तिथं ती पाहूनही आलोय, येताना घेऊनही आलोय. साधे आपण जे म्हणतो दिलपसंत किंवा ढेमस त्याचा शायनिंग रंग असा आहे जणू काही रेडिओ ऍक्टिव्ह कलर त्याच्यामध्ये दिलेला आहे, इतका तो शायनिंग कलर त्याचा आहे. आपल्याला सांगायला मला हे अत्यंत ज्याला आपण म्हणतो आनंद वाटतो की गोमातेच्या जर मूत्राने आणि शेणाने आपल्याला इतकं प्रचंड प्रमाणात ज्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक अशी शेतीतले उत्पादन मिळणार आहे आणि ज्यातनं आपले भावी रोग टळणार आहे. तर त्याकरता या कायद्याला फार महत्व आहे. हा कायदा करणं गरजेचं आहे. याच्या बरोबर
गोमांस निर्यात पण थांबली पाहिजे, कारण गोमांस निर्यात सुद्धा फार मोठं षडयंत्र आहे. त्यातनं पैसे जे मिळतात, त्यांनी राजीव दीक्षित यांनी हे गेल्या 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी हे सप्रमाण सिद्ध करून दिलं होतं की गोमांसाचा 1 किलोचा गोमांस पाठवणे आणि 1 किलो शेण किंवा 1 किलो मूत्र याच्यामधनं जे मिळणारं इन्कम आहे त्याच्यामध्ये किती मोठा डिफरन्स आहे हा त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दिलेला आहे. मला असं म्हणायचंय की आपल्या संस्थेमार्फत या संपूर्ण अभ्यास करून याचं सगळं विश्लेषण प्रत्येकापर्यंत पोच करणं, प्रत्येक हिंदू पर्यंत, प्रत्येक भारतीयापर्यंत पोच करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर्वांच्या बरोबर आमचा एक ज्येष्ठ नागरिक संघ आमच्या बरोबर तुमच्या बरोबर आम्ही साथ देत आहोत. आपण अभियानामध्ये संपूर्ण भारतात, मी आता तेलंगणा, ओरिसा आणि छत्तीसगड मध्ये होतो. इतकं मोठं कार्य चालू आहे तिथे मी त्यांच्यात सामील होतो. मी सुद्धा हे पाहिलेलं आहे की भारतामध्ये संपूर्ण आपण कोपरगावात करतोय, पण आपल्या कोपरगावातली घटना प्रथम बंद करावी. आपलं जे शेतकरी, आपलं धान्य दुकाने, आडत दुकाने आपलं चालतात आणि जनावरांचा जो बाजार आहे, आपण तिथे जाऊन निवेदन द्या की पूर्वेकडलं दार बंद झालं पाहिजे. कारण पूर्वेकडून निघालं की त्यांचे सगळे बोटे त्या ठिकाणी बाजार सोमवार भरल्यानंतर, कारण मी 25 वर्षापासून या गोसेवामध्ये मी काम करतो आणि त्यांना प्रत्येक वेळी सांगतो की हे दार बंद करा पूर्वेकडलं आणि पश्चिमेकडलं दार हे नेहमी चालू ठेवा. परंतु आजपर्यंत या वरच्या लोकांनी त्यांना आधारभूत आहे आणि त्याच्यामुळे तो पूर्वेकडलं दार बंद होत नाही. कारण आपण त्या रस्त्याने जात नाही आणि समोर जे आपले लोक आहेत ते बोलू शकत नाही. तर पूर्वेकडलं बंद होण्याकरता आपण सगळ्यांनी परत एक निवेदन तयार करा. म्हणजे संपूर्ण भारतात होणारा प्रोग्राम आहे आणि यांना दुसरे कारण पडले, मग पुढे हप्ते घ्यायला गेले काय का नको वाळूचे, आम्हाला माहिती नाही. वाळूचे हप्ते म्हणलं तर आम्ही प्रशासन जागेवर उभं राहतं, लगे लाल गाड्याच्या गाड्या, दिव्याच्या गाड्या राहता. अहो गोमातेसाठी तुम्ही इथं येऊ शकत नाही. हा प्रशासनाचे तुम्ही आमचे सेवक आहे, आम्ही तुमचे सेवक नाहीये. तुम्ही आमचे सेवक आहे आणि आम्ही गोमातेचे सेवक आहे. आमच्यासाठी नका येऊ, त्या गोमातेसाठी इथं या. अहो नाही तर मग मी तर हे निवेदन हे नको, हे भिकार चाळे झाले, याचा दार लावून घ्या. 10 मिनिटात तिथं येईल.